नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। केंद्र सरकारनं नियमांचं उल्लंघन करून योजनेचा लाभ घेणाऱ्या संशयित लाभार्थ्यांची एक मोठी यादी तयार केली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे, ज्यामुळे लाखो अपात्र शेतकरी सरकारच्या रडारवरती आलेले आहेत। केंद्र सरकारने केलेल्या तपासणीत असं आढळून आले की देशातील 31 लाखांहून अधिक लोक पीएम किसान योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेत आहेत। आणि धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही स्वतंत्रपणे योजनेचे लाभार्थी असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये समोर आले। या गंभीर प्रकरणानंतर केंद्रीय कृषी मंत्रालयानं सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना या संशयित प्रकरणांची कसून चौकशी करण्याचे आदेश आणि बोगस लाभार्थ्यांना यादीतून वगळण्याचे निर्देश दिलेले आहेत। मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 31 लाख संशयित प्रकरणांपैकी आतापर्यंत 19 लाखांची चौकशी पूर्ण झाली असून त्यातील तब्बल 94% प्रकरणामध्ये पती पत्नी दोघेही योजनेचा लाभ घेत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता वितरित करण्यापूर्वीच सरकार या बोगस लाभार्थ्यांवरती कारवाई करण्याच्या तयारीत आहे। फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये दिले जातात। आतापर्यंत 9,70 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 20 हप्त्यांचा लाभ मिळालाय। याआधीही कृषी मंत्रालयानं जमिनीच्या चुकीच्या तपशिलामुळे 33 लाख संशयित प्रकरणं शोधून काढली होती। दरम्यान पूरस्थितीमुळे केंद्र सरकारनं उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात 21व्या हप्त्याची रक्कम वेळेपूर्वीच जमा केली। इतर राज्यातील पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच पुढचा हप्ता दिला जाईल, मात्र त्यापूर्वी अपात्र लाभार्थ्यांची यादी मात्र वगळली जाणार आहे, एवढं मात्र निश्चित। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जे अपात्र शेतकरी आहेत त्यांना मोठा झटका देण्याच्या तयारीमध्ये केंद्र सरकार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।